भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वात्मसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वंशी विभूषित करा नवनीर दाबा पितांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखारधरविंद नेत्रात कृष्णात किमपि तत्वमहं न जाने। श्री राम जिनका नाम है अयोध्या उनका धाम है। कृष्ण जी जिनका नाम है गोकुल उनका धाम है। विठ्ठल भगवान जिनका नाम है पंढरपुर उनका धाम है। संत ज्ञानेश्वर महाराज जिनका नाम है अलंकापुर उनका धाम है। संत लोटांगणे बाबा जिनका नाम है साखरा फाळेगाव उनका धाम है। विश्वनाथ बाबा व्यवहारे जिनका नाम है पाटिल जिनका नाम है फाळेगाव उनका धाम है। सूरत से कीरत बड़ी बिना पंख उड़ जाए सूरत तो जाती रही कीरत कभी न जाए। शरीर जाणार आहे पण शरीराने केलेलं कर्म शरीराने केलेली कीर्ती तुका म्हणे एका मरणेची सरे पण उत्तमची उरे कीर्ती मागे। आमच्या विश्वनाथ बाबांच्या दानातून साकार झालेलं हे परम तत्व परमार्थ तत्व विश्वनाथ बाबांच्या दानातून सत्कर्मातून निर्माण झालेली ही एक महाशक्ती। मला तर असं वाटायला लागलं गोलू महाराज विश्वनाथ बाबांच्या पुण्याईनं काय या ठिकाणी आज कुंभमेळाच भरल्यासारखं वाटायला बघा। कारण आम्ही कुंभमेळ्यातून आलो ना आणि खरोखर हा एक आपला सत्संग हा लक्षात ठेवा सत्संग हा दररोजचा कुंभमेळा आहे आणि प्रयागराजला नाशिकला हा 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा आहे। मग रोजचा कुंभमेळा श्रेष्ठ आहे। रोजचा कुंभमेळा हा इथल्या मातीलाही पवित्र करते। गंगा जिथं जो जाईल स्नान करेल त्याला पवित्र करते पण सत्संग त्याच्या कानावर पडलं तरी त्याला पवित्र केल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद सत्संगाची आहे। म्हणून लोटांगणे बाबांच्या तप सामर्थ्याच्या शक्तीचा प्रताप आमचे गोलू महाराज आहेत बघा। कारण लोटांगणे बाबांचा सहवास आम्हाला मिळाला। त्यांच्या बरोबर सायकल घेऊन चालणारे मला भेटले होते। आता कुठे बसले काय माहित नाही म्हणा। सायकल घेऊन चालणारे सायकल बाबाची चालवायचे आणि बाबा विना गळ्यामध्ये विना। आमच्या आश्रमामध्ये बाबा काही दिवस राहिले। काही विठ्ठल महाराज तारेकडे देहू फाट्याला राहत होते आणि एक वेळेस औरंगाबादला आमची भेट झाली आणि पैदल काय तर बाबा बरोबर आम्हाला पैठणला जाण्याचा योग आला। पाय सुजलेले होते पायातून रक्त वाहत होतं। तप करणं सोपं आहे का? अहो तपाचे सामर्थ्य तपिनला चिरंजीव कल्प वैकुंठी नादे। सहजच देव वैकुंठात घेऊन जाईल का? अहो काहीतरी कष्ट केल्याशिवाय आपण म्हणतो टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येऊ शकत नाही। लोटांगणी बाबांनी ते घाव सोसले आणि त्याच घावामध्ये तयार झालेले आमचे गोलू महाराज। काय पुण्य आमच्या विश्वनाथ बाबाचं पुण्य फळलं। गोलू महाराजांची त्यांची भेट झाली। गोलू महाराज साक्षात नाथ महाराजांचा श्रीखंड्या म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे पाहतो। लक्षात ठेवा कुठे शिकले नाहीत। अहो साधा सप्ताह करायचा तर आमच्या महाराज लोकांचे नाकी नऊ येतात। इथं काही जवळ नाही पण गोलू महाराजाचा सप्ताह म्हटलं का इंदोरीकर ढोक महाराज खासदार आमदारांचे शक्य होत नाही
ते आमचे गोलू महाराज. का? याचं कारण आहे, अरे ज्याची पकड परमात्म्याशी आहे, सखा ज्याचा हरी विश्वतयावरी कृपा करी. आणि या सप्त्यासाठी एक एक हिरे, महाराष्ट्र हा कला कौशल्य, महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ मानला गेलेला देश आहे. कला श्रेष्ठ असो, ज्ञान श्रेष्ठ असो, संगीत श्रेष्ठ असो, ज्ञान श्रेष्ठ असो, भक्ती श्रेष्ठ असो. बघा, भक्तीमध्ये जर पाहू गेलो, MP मध्ये तुलसीदास होते. तुलसीदासाची कीर्ती जगभर पसरली होती. आणि महाराष्ट्रामध्ये नाथ महाराज होते. वाऱ्या हाती माप झाले सजनाचे, वाऱ्या हाती माप झाले सजनाचे, वाऱ्या हाती माप झाले सजनाचे, वाऱ्या हाती माप झाले सजनाचे. कीर्ती मुके नारायण, कीर्ती मुके नारायण, वाऱ्या हाती माप झाले सजनाचे, कीर्ती मुके नारायण. हे कीर्तिमुखी गाजे नारायण, कीर्तिमुखी गाजे नारायण, वाऱ्या हाती माप झाले सजनाचे, कीर्तिमुखी गाजे नारायण नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्यांचे देवराव. देवाच्या मुखातून, वाऱ्याच्या हातून ज्यांची कीर्ती, शक्ती, महती वर्णन करावी अशी ताकद अशा या महापुरुषामध्ये. म्हणून भारत देश हा सर्व अंगाने विकसित देश आहे. ज्या देशाला ऋषी मुनींचे संस्कार मिळालेले आहेत, ऋषी मुनींचा आधार मिळालेला आहे, ज्या देशाला साधू संतांचा आश्रय मिळालेला आहे, आणि खरोखर असा देश सांगितलं, भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. म्हणून परम भाग्याची संपत्ती भारत देशाला प्राप्त झालेली आहे. ऋषी मुनींनी ती तुम्हाला देण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी विश्वनाथ बाबांच्या सत्कार्यातून साकार झालेलं हे परम विश्वतत्व आमचे लोटांगणी बाबांचे शिष्य गोलू महाराज सांगितलं, कुठे शिकले नाहीत, कोण्या संस्थेत शिकले नाहीत, फक्त गुरु कृपा ओळले वैकुंठ. गुरुचा आशीर्वाद, गुरुची सेवा, कुरवाळीला हात ठेवियला माथा, सांगितली चिंता, हात ठेवला फक्त लोटांगणी बाबांनी. जे न सांगे वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, ते गुह्य अर्जुनीशी बोलता झाला. तसेच आमचे लोटांगणी बाबांनी त्यांच्या मुलाला नाही दिलं, पण आमच्या गोलू महाराजांना दिलं. बघा, संत कृपा झाली, इमारत फळाली. संतांच्या कृपेनं काय होणार नाही. संतांची कृपा ही देवाच्या कृपेपेक्षाही महान आहे, भाग्याची आहे, आणि ती जीवनाचा उद्धार करणारी कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून विश्वनाथ बाबांच्या सत्कर्माचं काय बघा, हे एवढं मोठं रोपट इवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेल गेला गगनावरी. म्हणून विश्वनाथ बाबा गेले दिगंबर विश्वर विभूती, पण राहिल्या त्या गेले कीर्ती. दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगावारी. राहिल्या त्या कीर्ती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर
कीर्ती जगावात राहिल्याच्या कीर्ती जगावात वा वा वा. सर्वांनी टाळ्या वाजवून कैलास महाराजांचं आमच्या स्वागत करायचं. लक्षात ठेवा, एक एक रत्न आहेत बघा. आमचे अभिषेक महाराज असतील, आशिष महाराज आहेत, पांडुरंग महाराज आहेत, आमचे कैलास महाराज पवार. अरे कैलास महाराजाचं नाव घेतलं भारत देश हालतो, एवढी ताकद त्यांच्या गाण्यामध्ये आहे. कारण पवार परंपरा मोठी आहे. ज्ञानामध्ये जगन्नाथ पवाराचा हात कोणी धरला नाही आणि गाण्यामध्ये आमच्या कैलास पवाराचा कोणी हात धरत नाही. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार. आज काशीची ज्ञान परिषद जगन्नाथ पवारांनी हलवली होती, तसेच गायनातली परिषद आमचे कैलास पवार हलवल्याशिवाय राहत नाहीत. एवढी ताकद त्यांच्या वाणीमध्ये पांडुरंगाने दिलेली आहे. म्हणून त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे साधं काम नाही, खूप मेहनत आहे. काय म्हणतो आपण, कणिक जर चांगली मळल्या गेली तर पोळी चांगली झाल्याशिवाय राहत. पोळी नरम होते पण केव्हा होते, कशी कणिक मळल्यावर होईल का. सांगितलं मर्दनम गुणवर्धनम. कोणत्याही गोष्टीचा मेहनत करावी लागते. मर्दन म्हणजे मेहनत, मेहनत घ्यावी लागते. मेहनत घेऊन जो महंत होतो तो वायाला जात नाही. बरं, मेहनत घेऊन जो महंत होतो तो वायाला जात नाही. म्हणून ही मेहनत घेतलेली रात्रंदिवस गायन घोकणपट्टी केलेली आहे, ग्रशन केलेलं आहे. म्हणून आमचे अभिषेक महाराज, आशिष महाराज आज झाकीर हुसेन गेले, पण त्यांची ताकद पखवादातून दाखवण्याचं काम त्यांचे हात आजही करतात. म्हणून या दोन्ही आमच्या त्या झाकीर हुसेनसाठी याही दोघांसाठी काहीतरी टाळ्या वाजवून त्यांचं काय करायचं, स्वागत करायचं. त्या झाकीर हुसेननं जगात महाराष्ट्राचं, भारताचं नाव केलं बघा. गेल्या लता मंगेशकर होऊन, अरे त्यांचा आवाज ऐकला तर लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, त्यांनी त्यांच्या आवाजातून संपूर्ण जगाचे मन जिंकले होते. बडे गुलाम खा आली की ज्यांचं गायन, सनई वादन हे या भारत देशाचे नाव उंच करून गेलेली हे माणसं आहेत. त्यापैकी आमचे सर्व मंडळी, आमचे कैलास पवार असतील, पांडुरंग महाराज असतील, अभिषेक महाराज असतील, आमचे आशिष महाराज आहेत, आमचे सुभाष महाराज आहेत, की आज ज्ञानेश्वरी पाठ आहे. महाराज ज्ञानेश्वरीची एक ओळी पाठ होत नाही. आज ज्ञानेश्वरी पाठ करणं तोंडाचा खेळ नाही. संस्थेमध्ये 4-4 वर्ष काढलेत. संस्थेमध्ये 100 पैकी 50 वाल्याला चान्सच नाही. आता या वर्षी तर 88च्याच वर्ष पोरं घेतले. 88 मार्काच्या वरच पोरं झाले. विद्यार्थी बसतात परीक्षेला, किती 10,000 बसतात आणि त्यातून फक्त 100 घ्यायचे असतात. मग आता बघा, 100 पैकी 100 वाले असतात. काही कधी कधी तर 95लाच क्लोथ होते. अशी वारकरी शिक्षण संस्थेची काय आहे, ही परंपरा आहे बघा. जे गुणवान आहेत तो कुठेही गेला तरी त्याचा गुण जगाला दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही कला कौशल्य सर्व क्षेत्रातील, प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्चांक गाठवण्याची शक्ती या परिसरातल्या, पंचक्रोशीतल्या सर्व काय तर आमच्या या वारकरी मंडळी आहेत. जरी उभे असले, सध्या वयानं लहान दिसायला लागले, वयानं सूर्य उगो सांगितलं, बिंब तरी बचके प्रकाश त्रैलोक्या माझी ठोकडे. या विश्वाच्या मानानं सूर्य केवढा हो, मुठी एवढा, पण सर्व जगाला प्रकाश द्यायला लागला ना. ते हे जरी लहान असले, माऊलीच्या वचनाप्रमाणे उद्या हे सुद्धा मोठे मोठे मंडलेश्वर होत. पण लोकसंख्या कमी झाली, लग्न करून नंतर मंडलेश्वर व्हायचं. लक्षात ठेवा, आमचे स्वामीजींनी काशीला तेच सांगितलं शंकराचार्यांनी, अभी ग्रस्ती बनो, पहले ग्रस्ती बनो, ग्रस्तों का पहले सम्मान करो, ग्रस्त आश्रम का स्वीकार करो और बाद में संन्यास ले लो. स्वामीजींचं आता शंकराचार्यांनी सांगितलं. म्हणून हे प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती
या विश्वाचं नाव, या भारत देशाचं नाव देवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे. लोटांगणी बाबा, गोलू महाराज, आमचे विश्वनाथ बाबा, तिन्ही देव जैसे परभणीचे नाही परब्रह्मीचे ठसे. एक मला लागलं इथले नाही तिकडं सांगत होता. त्याला वाटलं मी परभणीचा आहे म्हणून परभणीचाच म्हणला. तेव्हा म्हणले बाबा परभणीचे नाही परब्रह्मीचे ठसे आहेत म्हणले. कारण हे सर्व परमात्मा स्वरूप आहे. तुम्ही आम्ही सर्व परमात्मा स्वरूप आहेत. चांगदेवाला उपदेश करत असताना माऊलींनी चांगदेव 65 मध्ये दृष्टांत दिला. जसं सागराच्या पाण्यावर, नदीच्या पाण्यावर बुडबुडे असतात. कशाचे आहेत? पाण्याचेच आहेत. झाले कशावर? वाढले पाण्यावर आणि फुटले. मग आता ते जिथं निर्माण झाले तिथं फुटले, त्याचा काय वेगळीकडे जाऊन फुटतील का ते? तसं तुम्ही आम्ही बघा, हे विश्व सर्व काय आहे? विश्व परमात्मा सागर आहे. आणि या सर्व सागरावर तुम्ही आम्ही कोण आहेत? बुडबुडे. जळी बुडबुडे देखता देखता, 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 जळी बुडबुडे देखता देखता. जलना गलना दिसे नासे, लागता दिसे जलना गलना दिसे नासे, लागता दिसे जळी बुडबुडे देखता देखता, 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 तैसा हा संसार जाईल लया. म्हणून जळी हा, जळावरले बुडबुडे जसे जळाच्या शक्तीनं निर्माण होतात, जळावर होतात, जळावरच राहतात आणि जळावरच विलीन. म्हणजे जिथं निर्माण, तुम्ही लक्षात ठेवा, मरण मरण म्हणजे काय? जिथून आलो तिथं जाणं, याला मरण म्हणायचंय. ज्ञानी लोक मरणाला कधी भीत नाहीत. ऋषिकेशला आमचे मस्ताराम बाबा होते. जे का तर जुन्या माणसांनी मस्ताराम बाबा पाहिले असते आमचे मुरलीधर बाबांनी. कारण ऋषिकेशला पलीकडल्या काठावर कायम अंगात काहीच राहायचं नाही, फक्त लंगोटी असायची आणि मस्ताराम बाबा बसायचे. मस्ताराम बाबाला विचारलं की बाबा मरण क्या है? बोले हम जानते ही नहीं, मानते ही नहीं. जो मानतच नाही तो जानल कशाला? का मरण किसको है? बोले सब अमर है, कोई मरता नहीं. कारण गंगा कधी मेली का? गंगा कधी मरत नाही. सांगितलं गंगेची पूर्णता सागर आहे. सागरातून परत बाष्पीभवन होते. बाष्पीभवन झाल्यावर परत ढग जमतात आणि ढग बनले की परत पाऊस येते. पाऊस आला, पडताना सर्व थेंब वेगळे वेगळे पडतात, पण पृथ्वीवर आल्यावर तसेच तुम्ही आम्ही पाण्याचे थेंबच आहेत. आणि सगळे एक होऊन कुठे चाललो? जशी सर्व एक होतात आणि सागरात गंगेला मिळतात आणि गंगेला मिळून सागरात जातात. सागरात जाणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. का? सागरातून याची निर्मिती झाली. तसं ईश्वराच्या स्वरूपात जाणं, मरण म्हणजे ईश्वराच्या स्वरूपात परत विलीन होणं. सांगितलं की जशी गंगा सागराला मिळते तसा जीव हा देवाला मिळतो. का? देवापासून हा जीव तयार झालेला आहे. ममै वंशो जीव लोके जीवभूत सनातना हा मनःष्टानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. म्हणून प्रत्येक जीव या भूतलावर आलेला आहे. सांगितलं कशा करता आला हो? तुम्ही आम्ही आलो कशा करता? कोहम कथमिदम जातम कोहम करता रश विद्यते. मी कुठून आलो? मेवण्याच्या गावाला गेलो कशा करता? बहिणीला आणण्यासाठी. बहिणीला आणण्यासाठी गेला. सासरवाडीला गेला कशासाठी?
मंडळीला आणण्यासाठी. एखाद्या स्टॉपवर गेला कशा करता, महाराजाला घेऊन येण्यासाठी. काहीतरी साध्य आहे ना. मग हा जीव आला कशा करता, भगवंतानी हा देह कशा करता दिला. हे शरीर ईश्वर प्राप्तीचं साधन आहे, विषय प्राप्तीचं साधन नाही. या शरीराने नर करणी करे तो नरका नारायण बने. नारायण बनण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. देवे दिला देह भजना पण तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून बाधा होते. बाधा कोणाला होते, ज्ञानाला कधीच बाधा होत नाही. बाधा अज्ञानाला होते. का सरप भासला, दुपारी भासला का, सकाळी भासला का, पण कधी भासला, मंद मंद अंधकारात बसला. बर सरप काय कुठे भासला, याच्यावर भासते का. सरप कशावर भासते, दोरीवर भासतो. का, दोरी आणि सरप सजाती आहेत, दिसायला दोन्ही सारखे आहेत. जे सजाती असतात तिथं भ्रम होतो. विजातीय धर्मामध्ये कधीच भ्रम होऊ शकत नाही. वेदांताचा सिद्धांत आहे. तसं मायेचा भ्रम झाला आणि मायेचं तुम्हा आम्हाला प्रगट्य पटलं आणि मायाच तुमच्या आमच्या मनामध्ये बसली. मायेनं तुम्हा आम्हाला फसवलं. फसवते ती माया आणि जागी करते ते काय आहे, मायेचा जिथं नाश होते. सांगितलं का हो. दुसरा आला काय म्हणजे साप आहे, त्यानं लगेच बॅटरी काढली लावली. बॅटरी काढली लावल्याबरोबर अरे साप नाही, दोरी आहे. बरं आता कधी ज्ञान झालं, ज्याच्या अज्ञानाने भासते त्याच्याच ज्ञानाने काय होत असते, त्याच्याच ज्ञानाने त्याचं काय होत असते, निवारण होते. ज्याच्या अज्ञानाने भासते त्याच्या ज्ञानाने काय होते, ज्ञान होत असते. त्याचं ज्ञान झालं की ज्ञान होत असते. म्हणून जोपर्यंत माया भासते तोपर्यंत ज्ञान होत नाही. एकदा का ज्ञान झालं ती माया तिथं राहत नाही. तिचं काय होते, छेदन होते. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संदेहाच्या गाठी, संदेह म्हणजे काय, हे माझं देह माझा आहे, देहासंबंधी आई वडील माझे आहेत, घर माझं आहे, वावर माझा आहे, भाऊ माझा आहे, गाव माझा आहे, बायको माझी आहे, परिवार माझा आहे. सर्व सांभाळता सांभाळता नाकीनं आले. पण फायदा काय झाला, फायदा काय झाला, फायदा आहे ना नाही कसं म्हणता येईल. संसार सुद्धा देवाचं स्वरूप आहे. संसारात राहून कामामध्ये काम काही म्हणा. संसाराचं सार, संसार तुम्हाला बाधक नाही, संसार तुम्हाला छेदक नाही. तुम्ही संसाराला कसं राहा, कसं ठेवा. आलिप्त कमळ जळी आसोनी म्हणून तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, तुम्हा आम्हाला सर्वांना सांगतात. तुमच्या आमच्या देहाची सफलता कशामध्ये आहे, परिवार सांभाळण्यामध्ये आहे का. परिवार सांभाळायचा आहे पण आपला म्हणून सांभाळायचा नाही, देवाचा म्हणून सांभाळायचा आहे. देवाचा म्हणून जर सांभाळला तर तुमच्या जीवनामध्ये तुमचा संसार परसाद ठरतो. आमच्या विश्वनाथ बाबांच्या जीवनात त्यांचा संसार परसाद ठरला आणि प्रसन्नता आणि परमात्मा त्याच्यापासून निर्माण झाला. विठ्ठल म्हणून तुम्हा आम्हाला शास्त्रांनी सांगितलं, संतांनी सांगितलं, वेदांनी सांगितलं. काय सांगितलं, खरं काय आहे याचा विचार करा. तुम्ही आम्ही निवाडा करण्यासाठी आलो. कशाचा, खऱ्या खोट्याचा निवाडा. खरं काय, खोटं काय, आपलं काय, लोकांचं काय, सत्य काय, असत्य काय, सुख काय, दुःख काय, याचा विचार आपण केला पाहिजे. जोपर्यंत याचा विचार करणार नाही का. चार वेद कशा करतायत, चार वेद माणसाच्या उन्नतीसाठी आहेत, ऊर्ध्वगतीसाठी आहेत. माणसाच्या ऊर्ध्वगतीसाठी चार वेदाची निर्मिती आहे. फक्त केवळ चार वेद. फक्त तुम्हा आम्हाला काय सांगायला लागले, तुकोबाराय म्हणतात वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची निज निष्ठा नाम घ्यावे विठोबासी. चार वेदाचं खंडन तुकोबारायांनी एका अभंगात केलं. काय बाबा,
वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, निजनिष्ठा नाम घ्या. हंकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. नाम घेतलं तुम्ही नामरूप व्हाल, आणि नामरूप झाल्याशिवाय जीवाचा काला होऊ शकत नाही. विषयात काला होत नाही. विषय रूप तुम्हाला बेचैन केल्याशिवाय राहत नाही. म्हणून विषयात राहायचं, पण आपण देवाकडे पाहायचं. जो देवाकडे पाहतो त्याचा विषय नारायण झाल्याशिवाय राहत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. वा वा. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. हा विषय तो त्यांचा झाला नारायण. हा विषय तो त्यांचा झाला नारायण. हा विषय तो त्यांचा झाला नारायण. नवडे जनन माता पिता, आवडे जनन माता विषय तो त्यांचा झाला नारायण. हा विषय तो त्यांचा झाला नारायण. हा विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण. सांगितलं, ज्याचा विषय नारायण होतो, ज्याचा विषय नारायण झाला त्याचा काला झाल्याशिवाय राहत नाही. काला होण्यासाठी नारायणाची गरज आहे. कारण विषय दोन आहे. पहिला आहे विषय संग. विषय संघामध्ये तुमचा आमचा जन्म झाला, पण या जन्माचा उद्धार कोणी केला? विषय संघाने नाही. सांगितलं, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील? विषयाच्या ओढीनं हा भुलून गेलेला आहे. याचा जीव भुललेला आहे. रुनु झुनू रे भ्रमरा, सांडितो आव गुणू रे भ्रमरा. भ्रमर तुम्हा मला माऊलीने म्हटलंय. आजची गवळ ज्ञानोबारायांची आहे. ज्ञानोबारायांच्या माध्यमातून ज्ञानोबाराय स्वतःचा अनुभव सिद्ध करतात. गवळणीतून दृष्टांत गोपिकांचा देतात, पण सिद्धांत स्वतःच्या आत्मा आणि परमात्म्याचा मांडतात. विठ्ठल 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 काला म्हणजे ही अवस्था आहे. बरं, काला म्हणजे पदार्थ नाही, ही अवस्था आहे. नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, हृदय प्रगटे. हृदयामध्ये देवाचं रूप जेव्हा प्रगट होते तेव्हा देहाची अवस्था बदलल्याशिवाय राहत नाही. देह देह न राहता देह देव बनतो, आणि जेव्हा देह देव बनतो का, तेव्हा त्याच्या देहाबरोबर इंद्रिय देव होतात, त्याचे विषय देव होतात. आणि एकदा का देह आणि इंद्रिय देव झाले की त्याला दुसरं काहीच दिसत नाही. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला विठ्ठल. मी तुपन गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. का? देहाचा विषय बदलला, देह देव झाला. एकदा का देह देव झाला, मग देव होण्यासाठी काय करावं लागते हो? देवाला साठवावं लागेल ना. किती संसाराला साठवण्याचा प्रयत्न केला, जो साठवल्या जात नाही त्याला संसार म्हणतात. आणि किती साठवण्याचा प्रयत्न केला तो तुमच्या जवळ राहत नाही. परमात्मा हा तुमच्या जवळून कधीच जात नाही. बरं, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. देव कधीच आम्हाला सोडत नाही. संसार सोडतो आणि काळाच्या हाती बांधून देतो. बळे बांधून या देती काळा. काळाच्या हाती बांधून देणं हे संसाराचं स्वरूप आहे.
आणि काळाच्या हातून सोडवून घेणं हे माझ्या ईश्वराचं स्वरूप आहे. मग काळाच्या हातून सोडवतो केव्हा सोडवतो? त्याचा अंगीकार केल्यावर. अंगीकार ज्याचा केला भाग्य निंदतो वंदनीय झाले. म्हणून निंदनीय जरी असला तरी तो वंदनीय होतो. कशामुळं? देवानी त्याचा अंगीकार केला. म्हणून जनाबाईचा देवानी अंगीकार केला, नामदेवरायाचा देवानी केला, तुकोबारायाचा, लोटांगणे बाबांचा, गोलू महाराजांचा अरे देवानी अंगीकार केला. तुमचा आमचा देवानी अंगीकार केला. म्हणून आज जग आम्हाला माना लागलं. कशामुळं? देवानी अंगीकार केला म्हणून. देव ज्याचा अंगीकार करतो त्याच्या जीवनाचा काला होतो, त्याच्या व्यवहाराचा काला होतो. बाप ऐसा व्हावा त्याचा वंश मुक्तीशी जावा. नाथ महाराजासारखा बाप, भानदास महाराजासारखे बाप मिळाले. नाथ महाराज म्हणतात अरे आमचा बाप आम्हाला असा मिळाला की आमचा सर्व वंश मुक्तीला गेला. आमच्या विश्वनाथ बाबासारखा बाप या परिवाराला मिळाला. आज त्यांनी आपल्या सर्व परिवाराला मुक्तीच्या मार्गावर नेऊन ठेवलं. कशामुळं? दानामुळं. दान केलं. सत्पात्री दान यालाच म्हणतात. दान करा. जवयाला किती दान करा ना. आंबे पाठवले, म्हटले काय 10 आंबे पाठवले. दुसरे आंबे खाल्ले. नंतर म्हणला बायको म्हणते काय म्हणे एवढे आंबे गोड खाल्ले तरी म्हणले नाही कुठून आणले काय? मला माहिती आहे म्हणे त्या बापाने पाठवले. म्हणले मग तरी तुम्हाला समाधान नाही? म्हणले सर्व आंब्याचे थोडेच पाठवलेत, एका फांदीचे पाठवले म्हणे, एका फांदीचे पाठवले. दुसऱ्या वर्षी बापानं सर्व आंब्याचे झाडं पाठवले. जेवढा उतरला तेवढा. यानं सर्व खाल्ले तरी हू कसू नाही. तरी मंडळी म्हणते काय हो तुम्ही एवढे आंबे खाल्ले पण तुम्ही बोलले नाहीत? म्हटले मला माहिती आहे त्या बापाच्या वावरातले. ज्या वावरात आंबा आला त्या आंब्याचे झाड पाठवले पण आंब्याचं वावर कुठे दिलं म्हटले. सांगा आता याचं लांबतच चाललं ना. हे सत्पात्री दान आहे का? या दानानं काय उद्धार होईल का? या दानानं मुक्ती मिळेल का? पण आमचे विठ्ठल पाटील गावंडे की ज्यांनी या मंदिराच्या कामासाठी काम रोखलं होतं. गोलू महाराज गेले, विश्वनाथ बाबा गेले, सांगितलं पाटील कामाचं काम थोडं रखडलं. पाटलांनी 1,00,000 रुपये काढले आणि कामाला सुरुवात केली. धन्य माता पिता. अरे देव कार्याला ज्याचे हात बळकट करतात देव त्या भक्ताला बळकटपणा दिल्याशिवाय राहत नाही का हो? ज्या झाडाला पाणी टाकलं त्या झाडाला फळ मिळेल आणि त्याला पाणीच नाही टाकलं ते वाळून जाईल का काय होईल? आता चोपदाराला म्हटलं, चोपदार म्हटले बाबा मला पेन्शन आहे. म्हटलं काही हरकत नाही, पाणी उपसत राहा. विहिरीतलं पाणी उपसलं नाही तर किडे होतात. तसं जे धन साचून ठेवलं का तुम्ही देत राहा. या 5 बोटाने दिलं अरे तुमचं जीवन पवित्र होईल, कुळ पवित्र होईल आणि 42 कुळ्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमचे विठ्ठल पाटलांनी आपल्या 42 कुळ्याचा उद्धार केला. आहेत का पाटील? आहेत, पुढेच आहेत बघा. भाग्यवान आहेत. दानी माणसांचं जीवन देव बनवतो आणि त्यांच्या हातून देवच कार्य करून घेतो. त्याचप्रमाणे आमचे या फाळेगावचे ग्रामसेवक साहेब आहेत. त्यांनी सुद्धा या कामाचा जेवढा खर्च होईल म्हटलं आपल्या याचा मजुरीचा तेवढा खर्च त्यांनी उचलला. खरोखर नोकरी असावी आणि त्या नोकरीचा सनुपयोग धर्माकरता त्यांनी केला. धर्म रक्षती धर्म. जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमचे ग्रामसेवक साहेब आहेत का? काय हरकत नाही. तुमचं कार्य मोठं आहे. तुमच्या मागे सेवा आहे, जनतेची सेवा आहे. सेवा हे परमधर्म आहे. पण ती सेवा करून सुद्धा हा धर्म तुम्ही वाढवता. परमात्मा तुमचे हात, देव तुमचा हात धरल्याशिवाय राहणार नाही. देव तुमचा हात धरो. धर्मच तुमचा हात देवाच्या हातात दिल्याशिवाय राहत नाही. आमचे ठाकरे साहेब आहेत. त्यांनी सुद्धा खूप या कामासाठी मोठा आधार दिला. तुम्ही भक्त परिवार सुद्धा 10 की लकडी एक्का बोझा. तुमच्याही सर्व पवित्र हाताने पवित्र मनाने या कार्यासाठी
भरपूर दानाचा हात, दानाची साथ, दानाची शक्ती तुम्ही गोलू महाराजांच्या पाठीशी उभी केली, म्हणून 1 वर्षाच्या आत एवढं मंदिर पूर्ण झालं. हे तुमच्या सर्व हाताच्या शक्तीचा प्रताप आहे. आणि पुढे सुद्धा आपल्याला बहुत करणे आहे. लक्षात ठेवा, दानाचा एक दृष्टांत सांगायचा मला, की या विश्वामध्ये दान करणारा विश्वात होऊन गेला, त्याचं नाव होतं कर्ण. कर्णासारखा दानी या जगात दुसरा कोणी नाही. कर्ण हा दानामध्ये खूप तरबेज होता, त्यानं खूप दान केलं. दान म्हणजे काय? पेरणी बघाई, 5 बोटांनी पेरणी आहे. कोणती? सत्कर्माची पेरणी आहे. दान म्हणजे सत्कर्म आहे, आणि सत्कर्मच माणसाला मोक्षाला नेते. उत्तमची गती तो एक पावेल, जोडोनिया धन जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे, धन उत्तम व्यवहारे. व्यवहार उत्तम, आहार उत्तम, विहार उत्तम. तो वागतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, कमावतो कसा. सांगितलं जोडून या धन उत्तम व्यवहार. व्यवहार उत्तम पाहिजेत, आहारही उत्तम पाहिजेत, त्याचा विहारही उत्तम पाहिजे. मग उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. पुढचाही जन्म त्याला चांगलाच आहे. आमच्या विश्वनाथ बाबांना दुसरा जो जन्म मिळाला असेल तो चांगलाच मिळाला. का? माऊलीची ओवी आहे, मी सांगत नाही. माऊली म्हणतात, जयाचे आहिक धड नाही, तयासी परलोक पुसशी काही. ज्याचं आत्ताच चांगलं नाही,
त्याचं पुढं चांगलं होईल का? जो आत्ताच रोडवर पडतो तो काय स्वर्गात जाऊन पडणार आहेत का? मग अरे जे आताच देवाच्या दरबारात असतात, बसतात, उठतात, तेच देवाच्या दरबारात जातात. येरा गबाळाचे तुका म्हणे येत पाहिजे जातीचे. देवाच्या जातीचे म्हणजे काय? ज्यांना देव आवडतो ते देवाच्या जातीचे आहेत. बघा, माझी हे जातीचे मज भेटो कोणी. तुकोबाराय स्वतः सांगतात, बाबा माझ्या जातीचं कोण? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळात आपोली. त्यात सहजच आपोली आपण करा, त्याची सोडवण होणारच आहे का? सोडवणारा कोण आहे? देव सोडवणारा आहे. आणि बांधणारा कोण आहे? माया बांधणारी आहे. प्रत्येकाला वाटते पोरासाठी करून ठेवा, पोरासाठी करून ठेवा. दान धर्म करतात, पण कोण करतात? ज्या लेकरू बाळ नाही, काही पोटी संतती नाही. कारण पुत्र हा पित्याचा आत्मा आहे, पुत्र हा आईचा आत्मा आहे. मग धनापेक्षा आत्मा आवडतो, आणि आत्मा आवडला की मग त्याला धन आपण जोडून ठेवतो. म्हणून ज्याला मुलबळ नाहीत ते दान करतात. जाऊ द्या बोता, व्यर्थ गेल्यापेक्षा सन्मार्गावर गेले तर आपल्याला फायदा होईल. पण लक्षात ठेवा, पुत्रापेक्षा दान ज्यांना आवडलं, पुत्र असून दान केलं, पुत्र तर आवडीच आहेच, पण पुत्रापेक्षा त्यांना धर्म आवडला, देव आवडला, आणि देव कार्यासाठी त्यांनी आपली भूमी दान केली. धन्य माता पिता तयाची या कुळी, कन्या पुत्र होती जे सात्विक. मुलं बाळा असून त्यांनी दान केलं. दान केलं त्याचं पुण्य आज त्यांच्या पदरामध्ये. सांगितलं की बाप ऐसा व्हावा, त्यांचा वंश मुक्तीशी जावा. त्यांनी आपल्या वंशाला मुक्तीच्या मार्गावर आणून ठेवलंय. त्यांनी आपल्या मुलाचा हात देवाच्या हातात दिला, भक्तीच्या हातात दिला, आणि भक्तीच्या पायावर त्यांनी आपलं जीवन समर्पण केलं. असा हा व्यवहारी परिवार. या परिवाराकरता, सर्व बांधवाकरता, त्यांच्या सर्व सुना असतील, मुलं असतील, भावजया असतील, या सर्वांकरता. कारण असं कुळ पवित्र पाहायला मिळालं किंवा तिथं देवाचे हात जर जोडल्या जातात, तर आपण या हाताकरता टाळी वाजवली तर काय हरकत नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. लक्षात ठेवा, दान करणारा आहेत पण घेणाराही पाहिजेत ना, घेणाराही पाहिजे. आता बघा, रुक्मिणीने ठरवलं, सत्यभामेने ठरवलं होतं दान करायचं. नारदाने सांगितलं जन्मोजन्मी हा नवरा मिळावा म्हणून काय केलं पाहिजे. नारदाला प्रश्न केला. नारद म्हटले, जी वस्तू जर तुम्हाला जन्मोजन्मी मिळावी का ती दान केली पाहिजेत. दान केली की ती पुढच्या जन्मात तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ती म्हटले काही हरकत नाही, जन्मोजन्मी मला हा नवरा मिळाला पाहिजेत म्हणून म्हटले दान करायचंय. मग नवऱ्याला दान करायचं म्हणून सर्व ब्राह्मणाकडे गेले. का हो, मला कृष्ण परमात्म्याला दान करायचं, तुम्ही घेणार का? ब्राह्मण म्हणू लागले, माझ्याजवळ एकच खोलीन, याला दान केलं, याच्या पाठीमागं 16,108 आल्या तर ठेवायच्या कुठं? म्हटले बाबा हे दान आम्हाला परवडणार नाही. एकही ब्राह्मण घ्यायला तयार नाही. शेवटी रुक्मिणी सत्यभामा नाराज झाली, आणि नाराज झाल्यानंतर परत देवाजवळ आली, नारदाजवळ आली. म्हणले नारदा काय करावं, माझी इच्छा पूर्ण होत नाही. का? म्हटले एकही ब्राह्मण घ्यायला तयार नाहीत. म्हटले मग? म्हटले मी ब्राह्मण आहे ना, मी घ्यायला तयार आहे. म्हटले काही हरकत नाही. संकल्प केला, आणि संकल्प केला आणि देवाला दान केलं. सत्यभामा दान करी. सत्यभामेनं दान केलं, आणि दान केल्याबरोबर सत्यभामा दान करी, सत्यभामा दान करी, हुजूर नाही अंगीकारी, हुजूर नाही अंगीकारी, चरणी
सत्यभामा दान करी. सत्यभामेनं देवाला दान केलं. दान केल्यानंतर देव ओला हातच घेऊन गेले. देवा हात ओला आहे. म्हटलं जेवून आले असाल. म्हटले नाही, संकल्प घेऊन आलोय. कसला संकल्प? म्हटले सत्यभामेनं दान केलंय, मला दान केलंय, मग दानी जो आलेला आहे त्याला सेवक म्हणून राहावं लागतं. म्हटले काय हरकत नाही, संतांचा सेवक मी पहिलाच आहे. मज दास करी हरिदासांच्या दासाचा. म्हटले मी पहिला संतांचा दास आहे, न सांगता करी. चला म्हटले माझ्या आवडीची तुम्ही दान घेतलं. म्हटले काही हरकत नाही, मला संत सेवा होते. मग म्हटले काय करायचं, हे पादुका घ्या डोक्यावर घेऊन चला म्हटले पुढं आता आमच्या संघ. हे चांगले नारायण नारायण करत देवानं पादुका घेतल्या. देव रुक्मिणी आडवी झाली. सर्व 16,108 आडव्या झाल्या. म्हटले तिचाच होता काय, तिचा काही ताकद आहे आम्हाला विचारलं नाही, काय नाही, सर्वच. म्हटले काही असो, दान केलंय. दान केलेली वस्तू परत घेणं हे अपकीर्ती आहे. तुमच्या यादवाची जर अपकीर्ती व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला या कर्मापासून अडवू नका. म्हटले नारदा काही करा पण आम्हाला सर्वजणीला देव पाहिजेत. मग तुम्हाला पाहिजेत ना, मग माझी एक युक्ती आहे. देवाच्या बारोबार काय पाहिजेत, देवाच्या बारोबार जर तुम्ही स्वर्ण दिलं तर म्हटले काही हरकत नाही, कारण प्रत्येक माणसाला सोनं आवडते. देवापेक्षा काय आवडते? मग नारदानं पटवून द्यायचं होतं की सोन्यापेक्षाही देवाच्या मध्ये जी शक्ती आहे ती शक्ती महान आहे. शेवटी सत्यभामेला वाटलं की माझ्या वडिलाकडे रोज 17 भार सोनं देणारा काय आहे, मणी आहे, आणि माझ्या बापाकडे जायला घेऊन येईन. चौकडलं सोनं गोळा केलं पण देवाची बरोबरी काही व्हायला तयार. शेवटी उठा की निजल्या रुक्मिणीच्या मंदिरात गेले आणि म्हणले तुम्हाला अशी कशी झोप लागली. जागा केलं आणि जागा करून काय तर त्या रुक्मिणी आईसाहेबाला घेऊन आले. तुम्ही सर्वजणी मिळाल्या. खरोखर दोन्ही जोडी म्हणजे हिरेच आहेत. टाळ्या वाजवायची गरजच नाही, परमात्मा टाळ्या वाजवा लागलाच आहे, प्रश्नच नाही काही. म्हणून दोघी सर्व मिळाल्या आणि रुक्मिणीच्या दारात आल्या. दारात आल्यानंतर रुक्मिणीला सांगितलं तुम्हाला कशी काही झोप लागली का? जो तुमचा प्राण आहे तो प्राणच नारद घेऊन चाललेला आहे असं म्हटल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेब आल्या. म्हटले नारदाचं काय मत आहे? म्हटले त्याचं वजन ज्याच्या बरोबर होईल, सोनं भारोभार पाहिजे. म्हटले काही हरकत नाही, जा काळजी करा. गेल्या. त्यांना माहिती होतं का जन्मोजन्मी त्या देवाबरोबर होत्या, देवाला सोडून त्या कधी राहतच नव्हत्या. देवच त्यांनी त्यांचं जीवन बनवलं होतं. ज्यांनी देव आपलं जीवन बनवलं शेवटी त्यांचं वर्म त्यांना माहिती असते. कारण रुक्मिणी आईसाहेबांना वर्म माहिती होतं देवाचं.
रुक्मिणी आई साहेबांनी तुळशीचे एक पान तोडलं आणि सर्वजणी सांगितलं, "ए, तुमचं सोनं काढून टाका, सोनं काढून टाका." काढलं सोनं. तुळसी गवळणी चमत्कार झाला. नवल केवढे केवढे, केवढं नवल. अरे सुवर्ण काढायला लावलं आणि तुळशीचं पान ठेवल्याबरोबर बराबरी ते पान देवाच्या बरोबरीचं ठरलं. म्हणून जो तुळशीला पाणी घालतो तो देवाच्या बराबरीचा तुळस त्याला बनवते. म्हणून आमच्या माता भगिनी आपल्या मालकाचा प्रपंच देवासारखा व्हावा म्हणून त्या आयुष्यभर तुळशीची सेवा करतात. प्रत्येकाला वाटते की माझ्या मालकाचा प्रपंच देवाला आवडावा, माझ्या मालकाच्या प्रपंचात देव यावा आणि मालकाच्या जीवन देव झालं पाहिजे. प्रत्येक माता भगिनीचं आमच्या इच्छा असते. हो, आता तुम्ही चांगले आहेत, कीर्तनात येऊन बसले, तुम्ही चांगलेच वागतात, पण काही काही माझ्यासारखे खराब भेटतात ना, ते खराब वागतात. तरी पण ती माऊली त्याचा तिरस्कार करत नाही, ती त्याचा अंगीकारच करते. म्हणून तुळशीची जो सेवा करतो, तुळस त्या भक्ताला देवासारखं बनवते, देवाच्या योग्यतेचं बनवते. म्हणून प्रत्येकाने तुळशीला पाणी घाला. माणूस असो का स्त्री असो, प्रत्येकाने तुळशीला पाणी घातलंच पाहिजे. शेवट गोड व्हावा वाटते ना. का पोरीचा रडण्याचा आवाज ऐकला म्हणजे गोड व्हाईल? नाही. तुमच्या मुखात अखंड नाम, अखंड देवाचा सहवास, बरोबरीचे परमात्मा झाले आणि संगीत, तेव्हापासून महिलाचं चालतंय. तुम्हाला तर दान केलं होतं, पण तुम्हाला सोडून घेतलं म्हणून तेव्हापासून महिलाची चालतीये. आता आपली तुमची आमची चालती नाही. चालती कोणाची सध्या? महिलाची. म्हणून त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवा. टाळ्या का वाजवायच्या? तुम्हाला त्यांनी देवाकडे, लक्षात ठेवा, प्रत्येकाची पत्नी आपल्या मालकाला धर्माकडे ओढते, धर्म शिकवते आणि धर्माच्या वाटेवर आणण्याचं काम प्रत्येक पत्नी करते. बरं, प्रत्येकाची पत्नी करत असते. आपापल्या मालकाला, हो पंढरपूरला चला, सत्यनारायणाची पूजा करा. हो म्हणते, तुलाच काय आता सत्यनारायण आठवला, तुलाच काय पांडुरंग आठवला? अहो कीर्तन गावात आहे, कीर्तनाला चला. अहो कीर्तन गावात आहे, सप्ताह चालला, वर्गणी द्या. तो म्हणते आता हिचं एक एकच निघा लागलं बा, जबरदस्तीनं करून घेते. ही धर्मपत्नी असते. म्हणून पत्नीला धर्मपत्नी म्हटल्या जाते. तुम्हाला धर्मपती म्हणतात का? का कोण आहे? ही आमची धर्मपत्नी आहे. धर्मपती म्हटलं गेलं का माणसाला? नाही. का? धर्म शिकवते, धर्माच्या मार्गावर आणते आणि धर्म करण्याचं कार्य शिकवते, वाढवते. तीच पुढं तुम्हाला धर्माच्या स्वाधीन करते. धर्म म्हणजे काय? तू तव धर्माचीच मूर्ती. परमात्मा हा धर्माची मूर्ती आहे. म्हणून रुक्मिणीने देवाला सोडवलं. सोडवल्यानंतर मला सांगायचं, दान घेणारा पण पाहिजे. कसा पाहिजे? चांगला पाहिजे. म्हणून आमच्या व्यवहारे परिवारांना, पाटील परिवारांना आमचे गोलू महाराज मिळाले. कसे मिळाले? अरे ज्याचे हात पवित्र आहे, देह पवित्र आहे, मन पवित्र आहे, कार्य पवित्र आहे आणि त्यांनी पवित्र कार्यावर आपलं जीवन समर्पण केलेलं आहे, असे गोलू महाराज दान घेणारे आहेत. एखादा असता तर म्हणला असता एखादा हॉटेल टाका, पण इथे टाकलं. पण काय टाकलं?
इथं देव आणून बसवला. देवाचं काम चालू आहे का? अंतरीचे धावे शोभावे बाहेरी. आत तो आहे, आत आहे म्हणून बाहेर आलाय. म्हणून आज आम्हाला त्याच्या पाठीमागं पळावं लागलं का? देव कार्य. देवाच्या पाठीमागं पळलंच पाहिजेत. संसाराच्या पाठीमागं पळलं तर संसार तुम्हाला दमून मारणारच आहे, पण देवाच्या पाठीमागं मारलं देव दमू देणार नाही. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला, आनंद तुम्हाला मुक्तीच्या मार्गावर नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून व्यवहारे परिवार असतील, आमचे पाटील परिवार आहेत, विश्वनाथ बाबा आहेत, त्यांचा परिवार आहे, गोलू महाराज आहेत, आणि तुम्ही सर्व भक्त परिवार. आम्ही देव तुम्ही देव, मध्ये भेव कशाचा भीतीच नाही. कारण ते देव आहेत तुम्हाला देव करण्यासाठी. आज तुम्हाला या देव कार्यामध्ये त्यांनी आणून बसवलं. या ठिकाणी ज्यांच्या मुख कमलातून तुम्ही श्रीमद भागवत कथेचं श्रवण करत आहेत ते आमचे ठोकळ महाराज. ठोकळ महाराज एक मोठे महात्मे होऊन गेलेत बघा, आणि त्यांचे श्रीराम महाराज शिष्य आहेत. अतिशय लोटांगणे बाबासाहेब काय ज्ञानेश्वर महाराज, रामेश्वर महाराज, रामेश्वर महाराजांच्या मुख कमलातून तुम्ही या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाचं या ठिकाणी पारायण चालू आहे. ज्ञानेश्वरीचा एक शब्द, एक शब्द कोटी अश्वमेध म्हणता आगाध पुण्य त्या. ज्ञानेश्वरीचे अक्षरे पडतील कानी, जायत तक्षणी भवबंध. या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाचं तुमच्या कानावर अमृताचा वर्षाव व्हायला लागला. शेवली अमृत सरिता रोग दौडोन पंडुसुता, असं हे अमृत वर्षाव या ठिकाणी आमचे सुभाष महाराज यांच्या मुख कमलातून या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालू आहे. आणि ही सर्व मंडळी तर आहेतच. आणि आज काला आहे. काला म्हणजे काय? पूर्णता. काला म्हणजे एकरूप होणं. दोन गोष्टी एकत्र होतात, याला काला म्हटल्या जाते. आपण दूध भाकरीचा काला करतो, दोन वस्तू असतात. तसं आत्मा आणि परमात्मा ऐक्य होणं याला काला म्हटलंय. सकळ दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष, याला काला म्हटलेलं आहे. तुकोबारायांनी काला सांगितला. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा सागराला मिळणं म्हणजे गंगेची पूर्णता आहे, आणि जीव हा देवाला मिळणं म्हणून जीवाची पूर्णता आहे. का हो? देव होण्यासाठी आम्हाला कोणाकडे जावं लागल? सासरवाडीला गेला म्हणजे काय याचा काला होईल का? काही घर जावाई नाहीत का? भरपूर आहेत ना घर जावाई. मग त्यांचे काले झाले का? कालव्या झाल्या. कारण विषयात काला होत नाही, ईश्वरामध्ये काला होत असतो. आणि ईश्वरात काला करण्यासाठी कोणाला पाहावं लागते? म्हटले मुंबईला गेला म्हणजे काला होईल. मुंबईला गेला, 10व्या मजल्याची इमारत पाहिली, म्हटलं मला एवढा पैसा असून काय जाळायचा, चला घरी यायचं, बिल्डिंग बनवत बसला. कालवी झाली. दुसऱ्याची फॉर्च्युनर पाहिली, म्हटलं आपल्याला फॉर्च्युनर पाहिजे, का कालवी होऊ लागली. संसारातल्या गोष्टी कधी काला करू शकत नाही. विषयात काला होत नाही, व्यवहारात काला होत नाही. काला होत पण कुठं होतो? मला सांगता मधा थोडा विषय चुकला माझा, विषयांतर झालं की संघ दोन आहेत. पहिला संघ आहे विषय संघ. आम्हाला जन्म विषय संघामध्ये मिळाला, पण या जन्माचं सार्थक सत्संगामध्ये झालं. सत्संग परम प्राप्ती. सत्संगाने परम प्राप्ती होते. कोणाची? परमात्म्याची. आणि परमात्म्याची प्राप्ती झाली का त्याचा काला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, काला करण्यासाठी विषयाकडे पाहून काला होत नाही. मग कोणाला पाहावं लागतं? ज्या परमात्म्याने हे विश्व निर्माण केलं त्याला पाहिलं का? जसं आईने मुलाला पाहिलं, आईची तृप्ती आणि मुलालाही तृप्ती, तसंच भक्तांनी देवाला पाहिलं, देवालाही तृप्ती, आणि भक्ताकडे देवाने पाहिलं की देवालाही तृप्ती होते. म्हणून परमात्मा हा तुमचा जन्मोजन्मीचा पिता आहे. तुमचा आमचा कोणा आहे? तो जन्मोजन्मीचा. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम स्रोत. परमात्मा हा अनेक जन्माचा तुमचा आमचा पिता आहे. म्हणून त्या परमात्म्याला पाहावं लागतं. एकदा का देवाला पाहिलं की काला झाल्याशिवाय राहत नाही. विषयाचा विसर होतो, तर केव्हा होतो? देवाला पाहिल्यानंतर. मग देव
देवताला करण्यासाठी भगवान परमात्मा या भूतलावर आले. भूतलावर आले का तर ऋण फेडावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. राम अवतारामध्ये दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्मा द्वापार युगामध्ये आले आणि आपल्या भक्ताचं मनोरथ पूर्ण केलं. पूर्ण केलं म्हणजे काय केलं की भक्तांचा काला करायचा होता. राम अवतारात देवाला काला करता आला नाही. का करता आला नाही? बोलीला वाल्मिक तैसाची चालीन वर्तून दावीन नामा म्हणे. वाल्मिकांनी जे लिहिलं ते देवाला करावं लागलं. का तर वाल्मिकाच्या शब्दाच्या बाहेर कुठे जाता आलं नाही. राम प्रभू वाल्मिकाच्या शब्दामध्ये बंदिस्त होते. ते शब्द त्यांना मोडता आले नाही म्हणून देवाला काला करता आला नाही. म्हणून देवानी द्वापार युगामध्ये सेपरेट अवतार धारण केला. तो कुठे घेतला? पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म. पवित्र कुळ पाहिलं. वसुदेव देवकी अनेक जन्म तप केलं. त्यांची इच्छा एकच होती, देवा तुझ्यासारखा मुलगा मला पाहिजे, तुमच्यासारखा मुलगा व्हावा. मग आता देवासारखं दुसरं कोणी आहे का? देवासारखं तुम्ही आम्ही नाही, देवासारखा देवच आहे. आकाशासारखं दुसरं आकाश कुठं दाखवलं? सूर्यासारखा दुसरा सूर्य कुठं पाहायला मिळाला? चंद्रासारखं चंद्र कुठं पाहायला मिळाला का? मग देवासारखा दुसरा देव कोणी पाहायला मिळत नाही. म्हणून देवानी वचन दिलं, देवा तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. म्हणून देवाला स्वतः तिथं यावं लागलं, जन्म घ्यावा लागला. आणि जन्म घेऊन वसुदेव देवकीचं काहीतरी मनोरथ पूर्ण करावं लागलं. म्हणून द्वापार युगामध्ये, कारण भगवान परमात्मा जन्म घेतो पण केव्हा? अधर्म वाढला तेव्हा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्क धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचं निर्दलन करण्यासाठी भगवान परमात्मा या भूतलावर अवतार धारण करतात. कुठे करतात? मग वसुदेव देवकीच्या पोटी. वसुदेव देवकी कुठे राहत होते? वसुदेव देवकी मथुरेमध्ये राहत होते, गोकुळामध्ये राहत होते. आणि त्यांचाच मामा कोण होता? कंस मामा होता, सक्का मामा होता. कंस मामा मथुरेचा राजा होता. देवकी उग्रसेनाची मुलगी होती आणि उग्रसेनाची मुलगी असल्यानंतर कंसानेच
वसुदेवाची आणि देवकीची सोयरी केली, थाटामाटात लग्न पार पाडलं. आणि लग्न पार पडल्यानंतर संध्याकाळी वरात निघाली देवीच्या दर्शनासाठी. देवीच्या दरबारात दर्शन झालं. आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली, सांगितलं आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मनी भरवसा या बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधेल तुझसी, क्रोध मानसी खवळला, घेऊनी खंडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याबरोबर रथावर होता. रथाचे घोडे कासरे सोडून दिले आणि जवळ काय होता, घेऊनी खंडक घेतलं आणि देवकीकडे धावला. देवकीचे केस धरले आणि देवकीवर खंडक मारणार. तेवढ्यामध्ये वसुदेवाने काय केलं, हात तो धरिला वसुदेवे. बरं बघ, लक्षात ठेवा, कंस हा राजा होता पण अंगात ताकद नव्हती, फक्त सत्ता होती. हा काय होती, सत्ता होती पण अंगात ताकद नव्हती. वसुदेव ताकदीनं बलवान होता, दिसायला धिप्पाड होता, फक्त सत्ता नव्हती. पण त्याने विचार केला, सत्ता बाजूला, पण आपल्या पत्नीच्या अंगावर हात उचला लागला. सांगितलं, भाऊजी देवकी आता एकटी नाही, ती आता माझी धर्मपत्नी झालेली आहे. आणि धर्मपत्नी झाल्यामुळं तिचं रक्षण करणं माझं कर्तव्य म्हटले. हात धरल्याबरोबर दोघांनी हाताहात सुरू केली. वसुदेवाने कंसाला दोन्ही हाताने धरून खाली बसवलं. त्याने विचार केला, तो कुटील नीतीवाला होता. त्याने विचार केला, आता जर आपण थोडं टंगळमंगळ केलं तर ह्यो आपल्याला खाली उचलून टाकायला घाबरणार नाही. तो म्हटला, वसुदेवा तुझं काय मत आहे? तुम्ही म्हणताना देवकीपासून तुम्हाला 8वा मुलगा होणार आणि तुम्हाला मारणार आहे. देईन मी पुत्र सत्य माझे माना. देव मला मुलगा झाला तो तुझा स्वाधीन करीन, माझ्यावर विश्वास आहे का? तो म्हटला, विश्वास आहे पण खात्री पटत नाही. बंदी शाळेत ठेव बंदी खाना दूता सांगे. सांगितलं, अरे या दोघायला काही तर बंदी शाळेत ठेवा. ठेवलं बंदी शाळेत. बंदी शाळेत ठेवल्यानंतर काही लोक म्हणू लागले, का हो तुमचा परमात्मा हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, मग तो परमात्मा बंदी शाळेत कशाला यावा, त्यानं तिथूनच काम करावं का नाही? पण लक्षात ठेवा, समान सत्तेमध्ये व्यवहार होतो, विषम सत्तेमध्ये व्यवहार होऊ शकत नाही. उदाहरण आहे, समान सत्ता, स्वप्नातली सत्ता आणि जागृतीतली सत्ता दोन्ही समान आहेत का? हे विषम आहेत. स्वप्न पडलं, स्वप्नात पैसे मिळाले आणि तो काय तर म्हणले भंडाऱ्यासाठी घेऊन चालला. आता स्वप्नातले पैसे खरे आहेत का? स्वप्नोनी जागृती येता, काय पाय दुखती पंडू सुता, का स्वप्नी असता प्रवास होय. माऊलीच्या सुंदर अशा गोड काय माऊलीनं प्रत्येक विषयावर माऊलीने काहीतरी संबोधन केलं बघा. स्वप्नातला पैसा स्वप्नात चालतो पण जागृतीत चालत नाही. तसं म्हटले वसुदेवाला सांगितलं, हे समान सत्तेमध्ये काय होते व्यवहार होतो, विषम सत्तेमध्ये व्यवहार होत नाही. भक्त सगुण आहे, देवाला सगुण व्हावं लागलं. भक्त कारागृहात आहे, देवाला कारागृहात जावं लागलं. का? भक्ता करता. भक्तासाठी भगवान परमात्मा राजा परीक्षितीचं रक्षण करण्यासाठी अश्वत्थामाने अस्त्र सोडलं. अस्त्र सोडल्यानंतर
भगवान परमात्मा उत्तरेच्या गर्भात जाऊन कवच झाले. देवाला कुठे जाता येणार नाही. अहो काही करू शकतो तो. म्हणून शेवटी हात धरला. हात धरल्यानंतर सांगितलं, वसुदेवा तुला मी मुलगा देईन, सर्व काही होईल. ठरल्याप्रमाणे त्यांनी ठरल्याप्रमाणे नियम बांधून घेतला. पहिला मुलगा झाला, नेऊन दिला. दुसरा झाला, पहिला मुलगा झाला. झाल्यानंतर कंसाने विचार केला, आठवा आपला शत्रू आहे, पहिल्याला मारायचं नाही. पहिल्याला मारायचं नाही म्हणून सांगितलं, वसुदेवा माझा शत्रू आठवा आहे, पहिला घेऊन जा. वसुदेवानं गपचूप आणाव का नाही. वसुदेवानं फुलं आणली आणि गुलाल आणला आणि तिथून उधळत कारागृहापर्यंत आला. आता कारागृहापर्यंत आला. इकडं स्वर्गामध्ये 33 कोटी देवता लोक विचार करू लागले की याचं पाप वाढलं पाहिजे. जर पुण्य वाढलं तर हा लवकर मरणार नाही. पुण्य सारावया भेटी देव ऋषी वधी बाळकाशी. याचं पुण्य कमवण्यासाठी, बालहत्या घडण्यासाठी देवतांनी नारदाला सांगितलं, नारद ते म्हटले दुसऱ्या कोणाला पाठवा. म्हटले दुसऱ्या तुमच्यासारखा विचाराचा कोणी मिळणार नाही. का? म्हटले तुम्हाला वर आहे. काय वर आहे? नारद. नाही ज्याचा विचार रद्द त्याला म्हणायचं नारद. देवाकडे गेला तरी तेवढीच किंमत, दानवाकडे गेला तरी तेवढीच किंमत, आणि मानवाकडे गेला तरी तेवढीच किंमत. ज्याची किंमतच कमी होत नव्हती असे विचार होते. शेवटी नारदाला पाठवलं. नारदाला पाठवल्यानंतर नारद गेले. नारद गेल्यानंतर दारामध्ये गुलाल आणि फुलं दिसले ना. काय कंसा, अरे वाढदिवस म्हणले आम्हाला न सांगता केला का रे? त्या वाढदिवसाचे लाडू काय आम्हाला चालले नसते का? म्हटले माझा वाढदिवस नव्हता. मग म्हटले गुलाल आणि फुलं कशाचे ते? म्हटले देवकीला मुलगा झाला, पहिला मुलगा झाला, आपण त्याला जीवदान दिलं. का? तर म्हटले आपला शत्रू आठवा आहे, पहिल्याला का मारायचं, कशाला पापात पडायचंय? म्हटले हे बघ लक्षात ठेव, देवता लोकाची लिपी वेगळी आणि मृत्यू लोकातली लिपी वेगळी. म्हटले कसं काय? म्हटले हे बघ देवता लोक देवता कसे होतात? खाली पाप खूप मोठं पुण्य करतात, पुण्याचा साठा करतात. खालून वर जाणं हे देवताचं कर्म आहे आणि वरून खाली येणं हे मानवाचं कर्म आहे. म्हटले सांग. म्हटले अरे तू कधी स्वर्गात गेला का? म्हटले नाही. मग स्वर्गातली लिपी तुला काय माहिती आहे? माझी लिपी मी सांगतो ते ऐक. काय कायचं? म्हटलं मृत्यू लोक कसा आहे, खालून स्वर्गातले लोक खाली पुण्य करतात, वर जातात. म्हटले खालून वर जाण्याची परंपरा ही देवलिपी आहे. खालून मोज वर. म्हटले खालून मोजला तर वरचा पहिला झाला आणि वरून मोजला तर खालचा आठवा आला. शेवटी नारदानी भरमात टाकलं. कंसाला भरमात टाकल्यानंतर विचार करू लागला खालचा माराव का वरचा माराव, खालचा का वरचा, खालचा का वरचा. शेवटी नारदाला विचारलं, नारदा काय करू? सांगायचं काम मी केलं. खालून मोजला तर वरचा आठवा आहे, मग वरचा मारायचा का खालचा मारायचा? तू ठरव बाबा. म्हटले मला काही सांगू नको. असं म्हटल्याबरोबर शेवटी याने विचार केला एकही सोडायचा नाही. आता यांना दोनच सांगितले, खालचा आणि वरचा. एखाद्या वेळेस मधात जर देव आला तर त्याच्यापेक्षा म्हटलं एकही सोडायचा नाही. नारद म्हटले मला तर हेच पाहिजेत होतं. नारदावर पहिला मुलगा देवकी जवळ दिला नेऊन. देवकीला खूप आनंद झाला की माझ्या भावाने माझा मुलगा सोडला बाबा. देवकीला आनंद झाला आणि मुलाला पाजायला सुरुवात करणार तेवढ्या दूध परत आले आणि स्तनाचा मुलगा ओढून नेला. हो माय पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मेना. काय माऊलीची उभी बघा. माय पुढोनी बाळक, आईच्या पुढून बाळक ओढून नेला आणि आईच्या समोर डोळ्याने काय तर वरून आपटून मारला. त्या आईचं काळीच कसं झालं असं. तसं साधू संतांना देव जर दिसला नाही तर तसं दुःख होती बघा. माय पुढोनी बाळक काळे नेका एकुलते एक होय का उदक तुटता मीना. माऊली म्हणतात मृत अंगारीला गाढव तीर्थे नहानीला का कडू दुधिया माखीला गुळे जैसा. सुंदर अशा माऊलीच्या एक 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 असे चढावर चढ असे दृष्टांत देऊन सिद्धांत पटवून देतात.
म्हणून शेवटी मारला. मुलगा मारल्याबरोबर देवकीचं काळीज अंतकरण फाकल्या गेलं. शेवटी आईचं अंतकरण आहे. देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या, वसुदेवाच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. असे देवकीचे 6 मुलं मारले. 7वा जो मुलगा आहे शेष नारायण, शेष नारायणाला सांगितलं, देवा तुम्ही आमच्या बरोबर पाहिजेत, अवतार धारण करायचा. म्हटले तुमच्या बरोबर तर मी कधीच येणार नाही. म्हटले का? राम अवतारात आलो 12 वर्ष उपाशी मेलो. म्हटले कधी तुम्ही विचारलं नाही लक्ष्मणा जेवला का बसला? म्हणले जंगलामध्ये आम्ही जायचं, झाडं झुडपं तोडायचे, पर्णकुटी बनवायची, पर्णकुटी आम्ही बनवायची, पण आत तुम्ही झोपायचे आणि आम्ही बाहेर बसायचं. जंगलामध्ये आम्ही जायचं, फळं फुलं आणायचे, तुमच्या पुढं ठेवायचे, आमच्या देखत तुम्ही खात होते, पण कधी लक्ष्मणा खातं का विचारलं नाही. तुमच्या बरोबर आम्ही येऊ शकत नाही. सांगितलं शेष नारायणा, तुमच्याशिवाय माझं कार्य अधुरं आहे, तुमच्याशिवाय माझं कार्य पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून तुम्ही माझ्या जवळ पाहिजे, जो बरोबर पाहिजेत. शेवटी म्हटले नाही नाही मी येऊ शकत नाही. मग देवानी जरा नीती बदलली. म्हटले बघा राम अवतारात तुम्ही सेवा केली ना, कृष्ण अवतारात तुम्ही ज्येष्ठ व्हा, मी कनिष्ठ होईन, तुमची मी सेवा करीन, आणि सेवा करून काय करीन, आपल्याला अवतार कार्य पूर्ण करायचं. विठ्ठल देवानी सांगितल्याप्रमाणे वसुदेवानी गोकुळाला नेलेला आहे. पण गोकुळाला नेत असताना खूप मोठे चमत्कार अनुभव काय तर वसुदेवाला आले. भगवंताला उचलल्याबरोबर काय झालं, वसुदेवाच्या हातामध्ये बेड्या होत्या, हातातल्या बेड्या सुटल्या. जो देवाला उचलतो, जो देवाचं नाम घेतो, त्याच्या जीवनाच्या जन्म मृत्यूच्या बेड्या सुटल्याशिवाय राहत नाही. तुम्ही आम्ही सर्वायला उचलतो, बापाने घेतलेली जमीन पाहिजेत, बापाने घेतलेलं सोनं नाणं पाहिजेत, बापाने बांधलेलं घर पाहिजेत, पण मायबाप नको. असं कसं होईल? अरे ज्यांनी जे ऐश्वर्य कमवलं ते तुम्हाला पाहिजेत आणि तेच नको, असं कसं होईल? ज्यांनी देव घेतला त्याचा विजय झाला. लक्षात ठेवा, जेव्हा कौरव आणि पांडव युद्ध झालं, धृतराष्ट्रही गेला, धर्मही गेला, देवानी सांगितलं माझं पाहिजेत का मी पाहिजेत? पहिला मान दुर्योधन म्हणे देवा मी अदुगर आलो, देवा मी अदुगर आलो. म्हटले तू जरी अदुगर आला असशील तर मी पहिले धर्माला पाहिले. धर्माला पाहिल्याबरोबर म्हटले देवा जरी तुम्ही धर्माला पाहिलं, मी अदुगर आलो, वाटा उचलण्याची पहिली पाळी माझी आहे. म्हटले काही हरकत नाही. धर्माला सांगितलं धर्मा बघ, एकीकडे माझं सर्व ऐश्वर आहे आणि एकीकडे मी आहे. दुर्योधना माझं ऐश्वर पाहिजेत का मी पाहिजेत? म्हटले बरं तुम्ही काय करणार? म्हटले मी काही करणार नाही, युक्तीच्या 2 गोष्टी सांगेन, शस्त्र हातात धरणार नाही. मग दुर्योधनाला वाटलं याला घेऊन काय फायदा आहे, आपल्याला युद्ध करायचंय. धर्मराज इकडे प्रार्थना करू लागले सरस्वतीची, आई काही कर पण त्याच्या तोंडावर माझ्या परमात्म्याचं नाव येऊ देऊ नको. स्तुती करू लागले आणि स्तुती करत असताना लगेच ताबडतोब दुर्योधनाने सांगितलं मला
तुमचं सर्व सैन्य पाहिजे, तुम्ही नको. बस अर्जुन म्हणाला, धर्मराज म्हणाले, बस मला जिंकलो मी, आता मला काही हारायची गरज नाही. शेवटी तसं तुम्हा मला मुलांना मायबाप नको, पण मायबापाने कमावलेलं पाहिजेत. मला सांगायचा उद्देश हा, ज्यांनी मायबाप घेतले त्याला काहीच कमी नाही, तो खरा श्रीमंत आहे आणि तो परमात्मा त्याला श्रीमंत केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मायबापाची सेवा करा. मायबाप हेच विठ्ठल आणि रुक्मिणी आहेत. म्हणून असं म्हटल्याबरोबर शेवटी भगवान परमात्मा उचलला. देव उचलल्याबरोबर हातातल्या बेड्या सुटल्या, पायातल्या बेड्या सुटल्या, दरवाजे उघडले, पैल तीराला आले. चमत्कार वाटला. काय सद्गुणी मुलगा आहे, सद्गुणी मुलगा आहे म्हटले. डोळ्यातून आसूर धारा लागल्या. सोनं द्यायचं, लोखंड घेऊन यायचंय, चांगलं द्यायचं, खराब घेऊन यायचं. सटाबटा आपण करतो, पण दोन्ही सारखे असले तर ना, एखादा हलका असला मग 10,000 जास्त टाका. काय करायचं बा, सटाबटा करायचा, नाईलाज आहे. प्रसंग आहे. आमच्या शिवाजी महाराजावर प्रसंग आला. शंभू राजाला मथुरेमध्ये ठेवावं लागलं होतं. प्रसंग आल्यानंतर काय करता येत नाही. शेवटी भगवंतावर प्रसंग आला आणि वसुदेवा सुरुवातीला निघाले. दरवाजे उघडे, सर्व काही झालं. पुढे आले. धो पाऊस लागला, धो पाऊस लागला. पाणी गळ्यापर्यंत आलं. तोंडात पाणी जायची वेळ आली. बाप असावा, पण कसा असावा, वसुदेवासारखा असावा. स्वतःच्या जीव धोक्यात घातला, पण मुलाचा जीव धोक्यातून वाचवला. याला म्हणायचं बाप असावा, तर वसुदेवासारखा असावा. शेवटी पुढे गेले. देवाला ठेवलं. मायेला घेऊन आले. रडे माया करे आकांत नामा म्हणे उठले दूत. धावत धावत दूत आले. म्हटले तुमचा शत्रू जन्माला आला. कंस आला. कंसाने घेतलं. मायेला मारण्याचा प्रयत्न केला, पण माया ही कोणालाच कळाली नाही, कळत नाही ती माया, आणि सर्वांच्या हातातून निघून जात असते ती माया आहे बघा. शेवटी त्याच्या हातातून निसटली. आकाशवाणी झाली, दृष्टा तुझ लागी वधी उपजला मज आधी. असं उपजल्याबरोबर म्हटल्यानंतर मथुरेमध्ये दुःखाची काया पसरली आणि गोकुळामध्ये आनंद उत्सव. गवळण सांगाती गवळणी लान, गवळण सांगाती गवळणी पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळणीला. सर्व गवळणी एकमेकीला सांगू लागल्या, काय यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. काही काही गावात आता कुचरदाणे असतातच ना, मुगात काही कुचरदाणे असतात. भिजू घातले तरी ते भिजल्या जात नाहीत. बरं भाजीत टाकले तरी ते शिजत नाहीत. खायला जा तरी दात पाडल्याशिवाय राहत नाहीत. असे कुचरदाणे बघा. तशी एक कुचर गवळण होती. ती म्हणे काय म्हणे बोंबलत फिरायला लागली. यशोदेला पुत्र झाला, बाकीच्या महिलांना काही मुलं झालेच नाहीत का. अगं म्हटलं तिला पुत्र झाला असं काय नवल आहे. मग ती म्हणाली बाई पुत्र होतात, पण हा जो पुत्र मी पाहून आली कसा आहे. अगं म्हटलं अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालकनंदा घरी, नवल केवडे नकळे कान्होबाचे विश्वव्यापक कमळापती. असा हा विश्व निर्माण ज्याने करावं तो परमात्मा यशोदेच्या पोटाला आला. म्हणून मी सर्व सांगा लागली तुम्ही जा पाहून या पाहून या पाहून या म्हणू लागल्या. मग सर्व गवळणी काही सुना होत्या, कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र सुना होत्या. त्याला कधी जायची वेळच नव्हती. मग त्याची इच्छा झाली आत्याबाई आम्ही जावं का. म्हटले नाही तुम्हाला जाता येणार नाही. पण त्या गवळणीने विचार केला आज नाही उद्या तरी तो बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी सर्वांनी दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर 1.25 महिना झाला. नाव ठेवायला सर्व गवळणी नंदबाबाच्या वाड्यावर आल्या. वाड्यावर आल्यानंतर बाळाचं नाव ठेवलं. प्रत्येक गवळणीला एक एक पैठणी, एक एक सोन्याची वाटी आणि सोन्याच्या वाटीमध्ये सोन्याच्या मोहरा. वचनम किम दरिद्रता, आपल्याला काय देणं नास्ती घेणं नास्ती. बरं नंदबाबाच्या घरी काय कमी होतं.
अहो विश्वाचा जनिता आहे, तिथं काय कमी आहे? मग आपण तरी का कमी सांगायचं? म्हणून सर्व सन्मान, प्रत्येक गवळणीचा सन्मान केला. आणि यशोदा म्हटली, बाई आता मुलाचं नाव ठेवलं, तुम्ही या. तुम्ही या म्हटल्याबरोबर एक गवळण उठली. काय ग म्हटले यशोदा, आम्ही या पैठणीसाठी या सुवर्णभर वाटीसाठी त्या दारात आलो नाही. मग ज्या मुलाचं नाव ठेवलं त्या मुलाचं तोंड आम्हाला पाहायला पाहिजेत म्हटल्याबरोबर शेवटी गवळणीचा हट्ट आहे. यशोदाने आपल्या बाळाच्या तोंडावरलं पांघरून काढलं, तो सर्व परमात्मा पाहिल्याबरोबर त्या सर्व गवळणी काय झाल्या? पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन पाहिला आणि पाहिल्याबरोबर सर्व गवळणी काय झाल्या? त्याने वेधिले माझे मन वेधून गेलं. आणि वेधून गेल्यानंतर त्या काय झाल्या? तेच ज्ञानेश्वर महाराज प्रथम चरणातून सांगतात. याती कुळ माझे गेले हरपोनी. गवळणीची अवस्था बदलली. पहिली सोन्याची वाटे दिसत होती, पैठणी दिसत होती, नंदाचा वाडा दिसत होता, सर्व जीवन त्यांना त्यांचं दिसत होतं. पण नंतर देव पाहिल्याबरोबर काय झालं? किती बदल झाला बघा. कसा बदल झाला बघा. जसं लग्न लागल्यानंतर, तुमचं लग्न लागलंय ना, आता आमचं नाही लागलं, आम्हाला काय माहित नाही, पण तुमचं लागलंय ना. लग्न लागल्याबरोबर, अक्षदा पडल्याबरोबर जी मुलगी पहिले आपल्या वडिलाचं नाव सांगत होती, बाई तू कुठली, आपल्या वडिलाच्या माहेरचं गाव सांगत होती, वडिलाचं नाव सांगत होती. पण नंतर अक्षदा पडल्या, अंगीकार झाला, एकमेकाला हार घातल्यानंतर संसाराचं बंधन एकमेकावर टाकल्या गेलं. आणि नंतर ती काय म्हणते? आपल्या मालकाकडं नाव सांगते, मालकाचं गाव सांगते. का? अंगीकार केलेला आहे. जसं प्रत्येक कन्या आपल्या मालकाचा अंगीकार करत असते, तसंच ज्या भक्तांनी देवाचा अंगीकार केला ती देवाच्या ऐश्वर्याशी एकरूप होते. जीव सर्व भुलले, काय भुलले? मै भुली घर जाणे बाट, घराची वाट विसरल्या.
पैठणी विसरल्या, घराची वाट विसरल्या, वाटी विसरल्या, आणि त्यांना काय दिसू लागलं? त्यांना फक्त कृष्ण दिसू लागला. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद, मग गोविंद ते काया. त्यांचं शरीर गोविंद झालं. गोविंद शरीर झाल्यामुळे त्या सर्व गवळणी कृष्ण स्वरूप झाल्या. त्यांना कृष्ण दिसू लागला. कहा पगडारू देरा, कहा पगडारू देरा, कहा पगडारू देखिया, कहा पगडारू देखिया, कहा पगडारू देरा, कहा पगडारू देरा, कहा पगडारू देखिया. ताली वाजवा बसलेले. कहा पगडारू देखिया रा. देखे तो सब मेरा, देखे तो सब मेरा, कहा पगडारू देखे मेरा, काना रे मन मोहनलाल, काना रे मन मोहनलाल, काना रे मन मोहनलाल, काना गवळणीची अवस्था बदलल्या गेली. सर्व सुटलं. काय सुटलं? व्यवहार सुटला आणि परमात्मा दिसला. देव दिसल्यानंतर व्यवहार सुटतच जात असते. असो ऐसा कोठे आठवत नाही, देहीची विदेही भोगू दशा. शेवटी नंदबाबा म्हणले आता तुम्ही या. जबरदस्तीनं घराच्या बाहेर गवळणी, नंदबाबाच्या वाड्याच्या बाहेर गवळणी निघाल्या. पण डायरेक्ट कुठे गेल्या त्या? मथुरेचं मंदिर ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्ही कल्पना करा, त्या मंदिरात जाऊन बसल्या. ते मंदिर कसं आहे? अतिशय शोभनीय आहे. सांगितलं की कृष्ण नामामध्ये, कृष्ण स्वरूपामध्ये, कृष्ण स्थानामध्ये, कृष्णाच्या प्रत्येक रोमारोमामध्ये लावण्य आहे. लावण्य सुंदर नामया दातार केशवराज, असा तो परमात्मा त्या गवळणीच्या मनामध्ये बसला, पाहिला आणि त्या गवळणी बाहेर निघाल्या. बाहेर निघाल्या, मथुरेच्या मंदिरात जाऊन बसल्या. संध्याकाळी 6 वाजले. 6 वाजता गवळण नाव ठेवाय गेली. मथारी आली नाही, मथारी आली नाही. मथाऱ्याचे सुरू झालं, मथारी काहून आली नाही? सुनबाई म्हणू लागली, मामा मथारी काय आजच आली नाही? येईल. काही नंदबाबानं काही उत्सव ठेवला असेल, उत्सव मोडल्यावर येईल. रात्रीचे 9 वाजले तरी मथारा म्हणते मथारी आलीच नाही. शेवटी सुनबाई म्हणू लागली, मामा तुम्हाला काही वेळ लागलं का? शेवटी सुनबाईला जवळ बोलून घेतलं. म्हटलं सुनबाई जरा इकडे या. बोलवलं जवळ. म्हटले मथारी एकटी गेली नाही. म्हटले काय एखादी नात नेली का? नात सून नेला का? एखादा नातू नेला? म्हटले हे काहीच नेलं नाही. मग म्हटलं काय नेलं? तुमच्या 7 जणीच्या बापांनी जेवढे अलंकार अंगावर घातले होते का तुमच्या, तेवढे मथारी स्वतः अंगावर घालून गेली. हे अंगावर घालून गेली म्हटल्याबरोबर सुनबाईला चक्करच आली ना. इथल्या नाही बरं, तिकडल्या सांगायलो. सुनबाईला चक्कर, सासूबाईला सुनबाईला चक्कर आली. म्हटले मामा तुम्हाला लवकर सांगाय काय झालं? म्हटले बाई मी तर 5 वाजतापासूनच म्हणत होतो. शेवटी लाईनी सून एका रस्त्यानं, मोठी सून एका रस्त्यानं, मोठा सून एका चौकडे फिरल्या. पण ह्या रस्त्यावर नव्हत्या ना, या मंदिरात होत्या. कारण या मंदिरात गेल्या, यायला मंदिराचा रस्ता मिळाला आणि व्यवहारातले रस्ते सर्व सुटले होते. आता यायला व्यवहारातले रस्ते माहिती, मंदिराचा रस्ता कधी आयुष्यात गेलंच नाही. त्याला विचारलं का हो मंदिरात कधी गेलते? म्हटले लग्न झालं तेव्हा गेलो, तेव्हापासून काय योगच आला नाही जाण्याचा. बोललं भाग्यवान आहे बाबा तू. शेवटी सर्व फिरून आले पण मथाऱ्या काही दिसल्या. शेवटी मथाऱ्याला माहिती होतं हरिपाठाची वेळ झाली. मथारी नक्की मंदिरात गेली. मथारा काठी टेकवत गेला. मथारी अलीकडेच होती. मथाऱ्यानं पाहिलं, मथाऱ्याच्या जीवात जीव आला. म्हटले हाय
पण म्हातारी कशी होती? ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळे. म्हातारी पूर्ण ब्रह्मानंदामध्ये लीन झालेली होती. म्हातारा गेला नेहमी सारखे काठी टोचू लागला. काठी टोचून टोचून म्हातारा दमलं. पण म्हातारी हुकाचू नाही, कारण म्हातारी जाग्यावरच नव्हती ना. म्हातारी कशी झाली होती? ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळे. म्हातारी ब्रह्मस्वरूपामध्ये एकरूप झाली होती. शेवटी म्हातारा जवळ गेला आणि कान धरला आणि कान हलवला. कान हलवल्यावर म्हातारीनं डोळे उघडले आणि म्हातारी म्हणते, तुम्ही कोण? तुम्ही कोण म्हटल्यावर म्हातारा म्हणू लागला, अगं पहिल्या काळात बँड नव्हता, माझ्या बापानं कर्जानं पैसे काढले, बँड लावला, वाजत गाजत तुझ्या गावात आलो, तू माझ्या गळ्यात हार घातला, मी तुझ्या गळ्यात हार घातला, माझ्या गावात नेलं, तुला मिरवलं, आणि एवढ्या महिला तू म्हणा लागली तुम्ही कोण? मी तुझा नवरा आहे म्हटले. नवरा नवरा म्हटल्यावर ती म्हणू लागली, याती कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचून आणून येणे. मी तुम्ही कोण आहेत आता ओळखत नाही का? तर म्हटले मी आता देव पाहिलाय, देवाच्या घरी आले, देव पाहिला आणि आता मी देवरूप झाली, आता मी कोणाला ओळखू शकत नाही. मीने देव ओळखला, ओळखला हरी धन्य तो संसारी. म्हटले मी आता देव शकत नाही. म्हातारा म्हणला असं करू नको, आयुष्यभर आपलं गेलं, सरे भावाला सांभाळलं, मुलाला सांभाळलं, पण तुला काही मला करता आलं नाही. पण आता पेन्शन मिळाली, 50 तोळ्याची नथ आणली, तुझ्या नाकात घालावून एकदा मी पाहाव म्हटले. ती म्हणा लागली, आता तुमची नथ मला पाहण्याची गरज नाही का? अष्टभोग भोगने माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहीन गे माई. मी भक्ती प्रेम लिहिलेलं आहे. आता तुमचं हे अष्टभोगाची मला आता आवड राहिली नाही, मला चाड नाही, काही कर म्हटले. पण तू काय कर असं म्हटल्याबरोबर म्हातारा विनवणी करू लागला. म्हटले अगं ते सोडून दे आणि माझ्या बरोबर चाल. ती म्हणत असते सोडला असतं, पण माझा जिव्हाळा झालाय, एकदा का जिव्हाळा लागला की त्याचा लळा. बाबर कुमादेवी मरू जीवी जाती, बाबर कुमादेवी मरू जीवी जाती, बाबर कुमादेवी मरू जीवी जाती बाळा, बाबर कुमादेवी मरू जीवी जाती बाळा. आई गेला बेला नो ये माये, काही गेला बदला नो ये काही गेला वेगळा वेगळा, काही गेला वेगळा वेगळा, काही गेला वेगळा नो ये काही गेला वेगळा वेगळा,
काही गेल्या वेगळा नोही काही गेल्या वेगळा नोही माये काही गेल्या वेगळा नोही माये काही गेल्या महिला मंडळ महिला समोर समोर क्या बात है काही गेला वेगळा वेगळा नोहे माय किती होती कमाल किती होती कमाल मज वेळा विठोबा रखुमाई हरी विठोबा ज्ञानेश्वर माऊली दोन मिनिटांमध्ये कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे, कारण पुढे आपल्याला खरोखर आज म्हणजे एक दुधाची गंगा मिळालेली आहे, अमृताची गंगा मिळालेली आहे. काय आपले कैलास महाराज या ठिकाणी आलेत, त्यांचे काही कवित्व आहे, असे काही पदं त्यांनी गायलेत, ते आपल्याला काहीतरी ऐकायचं आहे. 2 मिनिटांमध्ये मी कीर्तनाचा समारोप करणार आहे. की सांगितलं की बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोव्हेगे माये. आपल्या जीवाचा जिव्हाळा देव बनवा. ज्यांनी देव बनवला त्यांनी देवाशी लळा ठेवला आणि त्यांचा लळा झाला. काही जरी केलं तरी ते देवाला सोडत नाही. जनाबाई सुळावर गेल्या पण देव सोडला नाही. प्रल्हाद
कडेलोई आमचे हात बळकट होऊ द्या आणि देवाच्या हातात हात द्या. ज्यांनी देवाच्या हातात हात दिला, ज्यांच्या मुखात अखंड देव बसला, त्यांचा काला झाला, त्यांच्या देहाची अवस्था बदलल्या गेली. एकदा संप्रदायपूर्वक आपल्याला काय तर 2 मिनिटामध्ये की देवाने अनेक खोड्या केल्यानंतर आईने सांगितलं देवा गावात राहायचं नाही, घरात राहायचं नाही. मग काय करायचं म्हटले, आयता गाई गोपाळ सोंगडवना, गाई राखितो नंदाचा कान्हा. आज ओस अमरावती काला पाहवया देव, येती देह भाव विसरती आपुला. बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन, खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. देवा आता खेळ मोडावा परता, चला वळू गाई, चला खेळ मोडायचा आहे. खेळ मोडण्यासाठीच त्यांनी सांगितलं. देवा सर्वांच्या शिदोऱ्या जवळ घेतल्या आणि जवळ घेऊन सर्वांचा काला केला आणि भगवंतांनी सर्वांना प्रसाद दिला. प्रसाद म्हणजे काय? प्रसन्नता. जो नामस्मरण करतो त्याच्या देहावर प्रसन्नता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. पहा आमचे नानोटे बाबा, पहा आमचे विठ्ठल भाऊ, सुभाष महाराज, ही सर्व मंडळी, जो नाम घेतो ना त्याच्या देहावर परमात्म तत्व विशेष रूपानं प्रगट्य होत असते. म्हणून नामाला सोडू नका. नाम आधार आहे, निराधार होऊ नका. आधार घ्या, नामाचा आधार घ्या. संसाराचा आधार नाही, धनाचा आधार नाही, मानाचा आधार नाही, फक्त देवाच्या नामाचा आधार आहे. हंकारोनी सांगे तुका, सर्वांनी दाव घेतलं, त्याचा काला झाला. सांगितलं कंठी धरीला सिंके बांधी येले दुरी, होतो तिघाचे मी वरी वाहती त्या धारा. कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी, प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी. आमचे गोलू महाराज आहे, जे लोटांगणी बाबा आहेत, आणि आपल्याला अल्पशा वेळामध्ये, कारण 2 तास आपले पूर्ण झालेले आहेत आणि 2 तासामध्ये अल्पशी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. आमचा व्यवहारे परिवार असेल, तुम्ही सर्व भक्त मंडळी, आमचे गोलू महाराज, आणि या कार्यक्रमासाठी एकाहून बळीर आहे. आमचे कैलास महाराज पवार आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. त्यांच्या मुखकमलातून एकदा काही तर आपल्याला सुंदर असं त्यांचं भजन ऐकायला मिळायचं. नाम तुझे बर्वे का शंकरा, नाम तुझे बर्वे का शंकरा, नाम तुझे बर्वे का शंकरा, नाम तुझे बर्वे का शंकरा. हर हर बर्वे का देवा, हर हर बर्वे का देवा, शंकरा शंकरा शंकरा. नाम तुझे बर्वे का शंकरा, नाम तुझे बर्वे का शंकरा. काही जाय किल्या वैष्णवा गती, राम नाम करे नैनो किती. हर हर बर्वे का देवा, हर 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 बर्वे का देवा, शंकरा शंकरा. नाम तुझे बर्वे का शंकरा, नाम तुझे बर्वे का शंकरा.
बंसीवाले बंसीवाले ओ बंसीवाले टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. वा 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 खूप भाग्यवान आहे. काय पुण्य बहुत सुकृताची जोडी. उशिरा का होईना पण देवाची गोडी त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणा विष्णुस्तव, हे वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी विठ्ठल जय जय